शेतकरी बंधूंनो, आपण आलेलो आहोत एक नंबरच्या स्टॉलमध्ये. इथे बघू शकता विद्यापीठाचं कॅलेंडर 40 रुपये किंमत आहे याची, आणि कृषी पत्रिका इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. चला समोर जाऊया आणखी. हे आहे नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीबद्दल प्रशिक्षण आहे. इथे यांचा भाजीपाला आहे सेंद्रिय. इथे जीवामृत वगैरे यांनी बनवलेला आहे. अशा पद्धतीनं नैसर्गिक सेंद्रिय हा मॉडेल यांनी इथे तयार केलेला आहे. कृषी विद्या विभाग तण व्यवस्थापनमध्ये यांचं काम आहे. इथे हा एकात्मिक शेती पद्धत लहान शेतकऱ्यांसाठी खूप छान यांनी इथं प्रयोग बनवलेला आहे. बघू शकता एकात्मिक शेती पद्धतीमध्ये कंपोस्ट आहे, शेळीपालन, आणखी यांनी 2.5 एकरांचा यांचा प्लॉट आहे. जे लहान शेतकरी आहे त्यांनी कशा पद्धतीने शेती करायला हवी त्याबद्दलचं इथे इन्फॉर्मेशन आहे. फळबाग, शेळीपालन आहे, कोंबडीपालन, मत्स्यशेती असे 3 ते 4 शेतीला जोड व्यवसाय यामध्ये यांनी दाखवलेले आहे. मत्स्यपालनाचा इथं छोटा यांनी प्रयोग केलेला आहे. आणखी समोर जाऊया. कोरडवाहू शेतीचा यांचा हा आहे. कोरडवाहू शेतीसाठी जमिनीचा पर्यायी उपयोग कशा प्रकारे केलेला आहे. सरीवरंबा सोयाबीन लागवड त्यामुळे कोरडवाहू शेतीसाठी चांगला आहे असं यांनी तो प्रयोग आहे. हा विद्यापीठाच्या व्हेरायटी आहे. PDKB आंबा अशा व्हेरायट्या यांनी इथे ठेवलेल्या आहे. कालावधी दिलेला आहे. हे संपूर्ण व्हेरायटीबद्दल माहिती विद्यापीठाच्या व्हेरायटी आहे. मक्का, PDKB आरंभ याबद्दल माहिती दिलेली आहे. उत्पादन, कालावधी, आणखी व्हेरायटी विद्यापीठाच्या ज्या आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती इथं पोस्टरद्वारे यांनी दिलेली आहे. आणखी माहिती आपण नवीन स्टॉल माहिती घेणार आहोत. जवस पैदासकार विभाग इथे आहे. जवसबद्दल सगळी माहिती आहे यांची. बघू शकता तेलघाना जवसचं आपण तेल करून विकू शकतो शेतीला जोड व्यवसाय म्हणून अशा पद्धतीने यांनी दाखवलेलं आहे. मोहरी, जवस, हा तेलबिया संशोधन विभाग. इथे तेलबियांवर ची माहिती, भुईमुगांच्या व्हेरायटी आहे. इथे तेलबिया ऑइलसीडमध्ये यांचं काम आहे. हे धान आहे. धानाबद्दल संबंध माहिती. आता आपण आलेलो इथे राष्ट्रीय पादक अनुवांशिक संशोधन ब्युरो अकोला यांच्याकडे जे जुने जे व्हेरायटी आहे अशा पद्धतीने संगोपन करून ठेवण्यात आलेले आहे. इथे सर कोणकोणते वाहन आहे आपल्याजवळ जुने? नमस्कार. आपल्याजवळ आतापर्यंत सगळेच जे मिलेट्स आहेत, मिलेट्सचे सगळे वाहन आपण ठेवलेले आहेत. जे पण आता विलुप्त होऊन राहिल्या जाती वगैरे जुन्या वगैरे त्या सगळ्या आपण स्टोअर करतो जीन बँक म्हणून, आणि त्याला दिल्लीमध्ये वगैरे पाठवून. तर शेतकऱ्यांना पेरायचे असेल तर बियाणे उपलब्ध कुठे होईल आता? तर हे आपण फक्त स्टोरिंगचं काम आहे, पण आपण त्याच्याजवळून हा नंबर वगैरे घेतलेला आहे. त्यांना जर बियाणं लागत असेल त्यांनी घेऊ शकतो, त्यांना कॉन्टॅक्ट करू. तर शेतकरी बंधूंनो, जे जुन्या व्हेरायटी आहे ते जे जुने वाहन आहे ते आपल्याला इथे यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर अशा कॉन्टॅक्ट नंबर आपण कॉन्टॅक्ट करू हे बियाणे आपण मिळू शकतो. बघू शकतो अशा पद्धतीने यांना कॉल करा आणि हे आपल्याला बियाणे मिळून जातील. मराठवाडा कृषी विद्यापीठांचा स्टॉल आहे इथे. यांचे जे पुस्तक आहे विविध लागवडीचे पुस्तक इथे उपलब्ध आहे विक्रीसाठी. राहुरी कृषी विद्यापीठाची आहे. चिक्कू आहे, कालीपत्ती, हे राहुरी कृषी विद्यापीठांच्या व्हेरायटी आहे. तर तुरीची व्हेरायटी आहे फुले तृप्ती राहुरीची. तर याबद्दल माहिती घेऊ आपण. उत्पन्न किती आहे, कशी काय त्याबद्दल माहिती घेऊ. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची जी व्हेरायटी आहे फुले तृप्ती त्याबद्दल संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. सरासरी हेक्टर उत्पन्न यांनी 22 क्विंटल दिलेलं आहे आणि उत्पादन क्षमता यांची 32 क्विंटल प्रति हेक्टर
अशा पद्धतीने यांनी इथं दिलेली आहे. तर हे यांनी तूर डेमोसाठी इथं आणलेली आहे. फुले तृप्ती लाल तूर आई बघू शकता. शेतकरी बंधूंना वनविद्या महाविद्यालय, तर इथे बांबू लागवडीचं आहे. सध्या बांबू लागवड ट्रेंडिंगमध्ये आहे. तर बांबू लागवडीबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला सर देणार आहे. नमस्कार सर. आमच्या इथे वेगवेगळ्या पद्धतीचे बांबूची लागवड केलेली आहे. त्यात बांबूचा पलिडा आहे, बिजली बांबू, डोलिवा बांबू आहे, घाटी बांबू आहे, टॉक्सी बांबू आहे, पाणी फली आहे, कटुना बांबू आहे, थायलंड बांबू आहे, भालुका आहे आणि रुपाई आहे. हा जो थायलंड बांबू आहे हा मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये याच्या जे शूटमध्ये नाही का स्वीटनेस जास्त राहते, त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये सूप आणखी बिर्याणी, बांबू बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी याचा वापर होतो. त्याच्यानंतर हा गुंडा जो बांबू आहे हा इंडस्ट्रियल यूजसाठी, जसं अगरबत्ती आहे, अगरबत्तीच्या इसेन्स हे बनवण्यासाठी वापरला जाते. तुम्हाला भाजीपाल्यासाठी स्टेकिंग देण्यासाठी पण वापरले जाते. जैन टॉक्सी जो नावाचा आहे हा मानगा, हा आहे कोकणातला बांबू आहे. पण आपल्या इकडे पण याची वाढ होऊन सगळ्यांनी चांगल्या प्रकारे याचं उत्पन्न येते. हा मॅक्झिमम बांबू भरीव असतो आणि हा फर्निचरसाठी चांगल्या प्रकारे वापरण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर सर एकरी खर्च किती आहे लागवडसाठी? लागवडी खर्च एका रोपाचा 40 रुपयापासून ते 60 रुपयापर्यंत आहे. आणि एकरी किती रोप बसते मग? एक रोप तुम्ही डिस्टन्स किती लावता त्याच्यावर अवलंबून आहे. समजा 6x6 लावले ते एका एकरामध्ये 277 झाडं बसते. 3x3 लावले ते जास्त बसते. म्हणजे डिस्टन्स किती मेंटेन करते त्याच्यावर अवलंबून. कटिंगला किती दिवसात येते आता? तुम्ही चांगल्या प्रकारे जर याचं मेंटेनन्स केलं, फक्त पाणी योग्य प्रकारे दिले तर 5 वर्षामध्ये आलेले कटिंगला आलेले सगळे डेमॉन्स्ट्रेशनसाठी ठेवलेले सगळे बांबू आहेत. 5 वर्षात मध्यम जर बांबू आला तर किती उत्पन्न मिळेल 5 वर्षात? प्रत्येक बांबूचं वजन वेगवेगळं आहे, तर त्याच्या वजनानुसार त्याचं उत्पन्न वेगवेगळे येऊ शकतं. तर सरासरी उत्पन्न काय? सरासरी उत्पन्न आता बघा इथं 34 टनापासून ते 78 टनापर्यंत येऊ शकतं. तर त्याच्यातल्या त्यात कटांग जो बांबू आहे हा भरीव असतो आणि याचं उत्पन्न जास्त येते. तर सध्या काय रेट चालू आहे मग बांबूचा? आता एक्झॅक्ट तेवढं माहीत नाही, पण मार्केट जसं अवेलेबल आहे त्याच्या हिशोबाने त्याचे रेट कमी जास्त आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. उद्यान विद्या विभाग पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा स्टॉल आहे. इथे विविध व्हेरायटी आपल्याला संत्र्याच्या पाहायला मिळतील. अशा पद्धतीने इथं विविध व्हेरायट्या विद्यापीठांच्या इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही विदेशी पालेभाज्या देखील इथे आहे. हा सूरजकंज आहे तो पण इथे आहे. अशा पद्धतीने इथे ठेवण्यात आलेले आहे. आता हा स्टॉल कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा असे प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राचे स्टॉल इथे लावण्यात आलेले आहे. आणखी बघूया आपण.